नमस्कार मंडळी. तर आज आपण थंडीच्या दिवसात अतिशय उत्कृष्ट अशी जवसाची चटणी, जवस म्हणजे अळशी, त्याची चटणी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे जवस घेतलेले आहेत, सुकं खोबरं घेतलं आहे, ही साखर घेतली आहे, जिरं पण घेतलं आहे आणि चटणी अधिक पौष्टिक होण्यासाठी तीळ पण घेतले. थंडीच्या दिवसात तीळ पण खाल्ले जातात. मीठ घेतलं आहे, ही मिरची घेतली आहे आणि हे लसूण घेतलं आहे. तुम्ही मिरचीच्या ऐवजी मसाला पण घालू शकता. तर ही जी अळशी आहे ते मी भाजून घेते. हे जसे पॉपकॉर्न तडतडतात तशी ती तडतडायला पाहिजे, एवढी ती भाजून घ्यायची मंद गॅसवर. कारण अळशी ही खूप म्हणजे थंडीच्या दिवसात तिचे खूप चांगले चांगले उपयोग आहेत. 40 नंतर बायकांना सुद्धा कॅल्शियम ज्यावेळी कमी होतं त्यावेळी सुद्धा ही अळशीची चटणी खाल्ली जाते. ही अतिशय थंडीच्या दिवसात तर अतिशय भाकरी बरोबर, चपाती बरोबर खूप छान लागते. आणि बायकांनी तर तो नेहमी 1 चमचा जरी हे खाल्लंच पाहिजे. नुसती जरी अळशीची पावडर करून ठेवली आणि ती खाल्ली तरी ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. किंवा हे जे जवस आहेत ते असेच भाजून ठेवायचे आणि येता जाताना खायचे, ते सुद्धा खूप छान लागतात. तर आता हे मी चांगले भाजून घेते. तर आता ही आपली अळशी म्हणजे जवस भाजत आलेले आहेत. ते कसे पॉपकॉर्नसारखे तडतडत आहेत, म्हणजे ते चांगले भाजलेले आहेत. हे असेच पण खायला एवढे छान लागतात ना की ह्यामुळे आपली दात आणि हाडे सुद्धा मजबूत होतात. हे असे उभे राहायला लागले की समजायचं की आपले हे जवस भाजून झाले. तर मी आता ते काढून घेते. तर आता मी ह्याच्यामध्ये हे तीळ नाही घातले तरी चालतात, पण थंडीच्या दिवसात तीळसुद्धा खूप पौष्टिक आहे आणि त्यामुळे आपल्या चटणीची एक चवसुद्धा वाढली जाते. नुसतीच जर जवसाची चटणी करायची असेल ना तर जवस, मीठ आणि मसाला आणि लसूणसुद्धा ही खूप हितकारक आहे. त्याच्यामुळे ह्या 4 वस्तू जरी घालून आपण बनवली तरी आपली चटणी खूप छान होते. तर हे तीळ वगैरे खाल्लं म्हणजे आपली चटणी अधिक आपल्याला पौष्टिक करायची आहे. तर आता आपले हे तीळसुद्धा भाजले आहेत. त्याच्यात मी हे जिरं घालते. जिरंसुद्धा परतून घेते. जिरंसुद्धा स्वाद त्याचा खूप छान येतो चटणीला. म्हणजे त्याला जो एक उग्र वास येतो ना तो येणार नाही जिऱ्यामुळे. आणि जिरंसुद्धा आपल्या पोटासाठी खूप चांगलं काम करतं. तर आता आपले हे तीळसुद्धा चांगले खरपूस भाजून झालेले आहेत. आणि जर आपल्याला ही चटणी टिकवायची असेल म्हणजे जास्त 1 महिनाभर ठेवायची वगैरे असेल तर ते चांगलं खरपूस भाजून घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे कुठचाही पदार्थ. तर आता हे खोबरंसुद्धा मी घालते. खोबरंसुद्धा थोडंसं भाजून घेते. तर आता आपलं हे खोबरंसुद्धा भाजत आलेलं आहे, पण ते खरपूस भाजून घ्यायचं. मी त्याच्यामध्ये हे मीठ टाकते. मीठ म्हणजे असं थोडं भाजल्यामुळे काय होतं, मिठामध्ये जो ओलसरपणा असतो, जो मॉइश्चरपणा असतो तो निघून जातो आणि आपली चटणी खूप जास्त काळ चांगली टिकते. तर हे बघा, हे खोबरंसुद्धा तांबूस झालेलं आहे, चांगलं खरपूस भाजलेलं आहे. तर मी ते काढून घेते. तर मी आता ही लसूण भाजून घेते.
लसूण मी अख्खी टाकली आहे, त्याच्यामुळे ती तडतडण्याची बुडण्याची शक्यता असते. तरी लसूण पण खरपूस भाजून घेते. आपली ही लसूण आता भाजत आलेली आहे, चांगली भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये मी ह्या सुक्या मिरच्या टाकते. तुम्ही ह्या मिरच्यांऐवजी लाल तिखट टाकलं तरी चालू शकतं. काश्मीरी मिरची पावडर किंवा अंबारी किंवा बेडगी मिरची पावडर टाकली तरी चालू शकते. पण मिरच्या टाकल्यामुळे कसं ते जरा अजून चांगलं खरपूस होतं. तर ह्या मिरच्या आणि लसूण मी व्यवस्थित भाजून काढून घेते. मिरच्या आणि लसूण चांगली भाजलेली आहे. मिरचीचा ठसका लागतो म्हणजे समजायचं की आपली मिरची भाजली चांगली. तर आता आपलं हे सर्व साहित्य भाजून झालं आहे, ते मी थंड करून घेते आणि मिक्सरला लावते. तर अळशीच्या चटणीचं जे आपण साहित्य घेतलेलं ना, ते आपलं व्यवस्थित आता सगळं थंड झालेलं आहे. तर ते आपण मिक्सरमध्ये घालून बारीक त्याची पूड करून घ्यायची. तर मी हे मिक्सरमध्ये घालून त्याची पूड करून घेते. तर त्याच्यामध्ये ही साखर घालायची. तर हे मी मिक्सरला लावून घेते. तर आता आपलं हे अळशीचं जे मिश्रण आहे ते मी सगळं लावून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी हे खोबरेल तेल घालणार आहे. तर हे तेलसुद्धा मीच बनवलेलं आहे. पारंपरिक पद्धतीने ओल्या खोबऱ्याचं तेल हे बनवलेलं आहे. ते अतिशय म्हणजे पौष्टिक आहे, चांगलं आहे. मग ते सुद्धा आपण ह्या चटणीमध्ये घालायचं. तर मी परत एकदा मिक्सरला फिरून घेते. तर आता आपलं हे मिश्रण लावून झालेलं आहे. हे बघा, छानपैकी आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे. जर तुम्हाला काही ह्या खोबरेल तेलाचा जर व्हिडिओ हवा असेल तर तो माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आरोग्य परिपूर्ण अशी ही जवसाची म्हणजेच अळशीची चटणी तयार आहे. तर ह्या थंडीच्या दिवसात तुम्ही सुद्धा नक्कीच करा. ही अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच करा.